नमस्कार. आज आपण तावडे हॉटेलची थोडक्यात माहिती बघत आहोत. तावडे हॉटेलची स्थापना सुमारे 1940 साली शंकर कदम उर्फ तावडे यांनी गांधीनगर फाट्याजवळ एका साध्या खोपट्यामध्ये हे हॉटेल सुरू केले. त्यांच्या पत्नी गिरिजाबाई यांच्या मदतीने हे हॉटेल चालायचं. चहा, भजी, बिस्किटाचा पुडा प्रवाशांसाठी छोटा पण आपुलकीचा थांबा होता. ट्रक ड्रायव्हर, प्रवासी, वाटसरू आणि दुसऱ्या महायुद्ध काळातील पोलंड निर्वासित छावणीसाठी येणारे अधिकारी यांच्यासाठी हे खूप चांगलं हॉटेल होतं. तावडे हॉटेल हे केवळ एक ठिकाण नव्हते, तर कोल्हापूरकडे जाण्याचा पत्ता या ठिकाणी आपणाला मिळायचे. मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक ट्रक ड्रायव्हरला हा पाटा माहीत होता. शंकर कदम यांच्यानंतर त्यांची मुलं केरबा, पांडुरंग, बाबासाहेब, निवृत्ती आणि मुलगी हौसाबाई यांनी हे हॉटेल चालवलं. पुराचा परिणाम म्हणून 1989च्या पंचगंगा पुरामध्ये अर्ध हॉटेल बुडालं. नंतर रस्ता चौपदरी झाला आणि हॉटेलचं अस्तित्व नाहीसं झालं. हॉटेल प्रत्यक्षात आज नाही, पण तावडे हॉटेल फाटा हे नाव आजही परिचयाचं आहे. तावडे हॉटेल कोल्हापूरच्या वाहतुकीच्या इतिहासातील ओळख आणि स्मृतीचं प्रतीक बनलेलं आहे. थोडक्यामध्ये तावडे हॉटेल हे एक साधं छपराचं हॉटेल असूनही कोल्हापूर शहराचा मार्गदर्शक ठरलेला आहे. 20 वर्षापूर्वी अस्तित्व संपलं तरी नाव आजही जिवंत आहे. तावडे हॉटेल, तावडे हॉटेल, तावडे हॉटेल. धन्यवाद.